नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, स्नेहनगर, नागपूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजेच सिंधू संस्कृतीवर. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीचा कालखंड कोणता? इसवी सन पूर्व 3500. सिंधू संस्कृतीचा उदय कोणत्या युगात झाला? ताम्रयुग. सिंधू संस्कृतीचा कालखंड कशाच्या आधारे निश्चित करण्यात आला? रेडिओ कार्बन C14 पद्धती. सिंधू संस्कृतीचे प्राचीन नाव कोणते? मेलुहा. मेलुहा या नावाचा उल्लेख कोठे आढळतो? मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये. भारतातील सर्वात पहिली नागरी संस्कृती कोणती? सिंधू संस्कृती. भारतातील ताम्रयुगीन संस्कृती कोणती? सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीचा आकार कसा होता? त्रिभुजाकार. सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? इसवी सन 1922 मध्ये. सिंधू संस्कृतीचे उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले? सर जॉन मार्शल. सिंधू संस्कृती हे नाव प्रचलनात आणणारे पहिले व्यक्ती कोण होते? सर जॉन मार्शल. सर्वप्रथम उत्खनन झालेले सिंधू संस्कृतीमधील शहर कोणते? हडप्पा. हडप्पा शहराचे उत्खनन कधी झाले? इसवी सन 1921 मध्ये. सिंधू संस्कृतीचे आधुनिक नाव काय आहे? हडप्पा संस्कृती. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे सर्वप्रथम कोणी संबोधले? सर जॉन मार्शल.
सिंधू संस्कृतीची प्रथम राजधानी कोणती होती? हडप्पा. सिंधू संस्कृतीची उत्तरेकडील राजधानी कोणती होती? हडप्पा. सिंधू संस्कृतीची दुसरी राजधानी कोणती होती? मोहनजोदडो. हडप्पा आणि मोहनजोदडो या सिंधू संस्कृतीच्या दोन राजधान्या होत्या असे कोणी म्हटले? पिगट. मोहनजोदडो या शहराचे उत्खनन कधी झाले? इसवी सन 1922 मध्ये. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या वंशाचे होते? द्रविड वंश. सिंधू संस्कृतीतील लिपी कोणत्या लिपीशी मिळती जुळती आहे? द्रविड लिपी. सिंधू संस्कृतीतील लिपी कोणती होती? चित्रलिपी. सिंधू संस्कृतीतील चित्रलिपीत एकूण किती अक्षरे शोधल्या गेली? 400 अक्षरे. सिंधू संस्कृतीतील लिपी संकलनाचे कार्य कोणी केले? आय. महादेवन. सिंधू संस्कृतीमधील लिपीचे वाचन झाले काय? नाही. सिंधू संस्कृतीमधील मातीची भांडी कोणत्या रंगाची होती? लाल रंग. सिंधू संस्कृतीमधील समाज कसा होता? मातृसत्ताक. सिंधू संस्कृतीत कोणता वृक्ष पवित्र मानला जात होता? पिंपळ वृक्ष. सिंधू संस्कृतीत कोणता पक्षी पवित्र मानला जात असे? बदक. सिंधू संस्कृतीत कोणत्या देवाची पूजा केल्या जात असे? पशुपती. सिंधू संस्कृतीत कोणत्या देवतेची पूजा केल्या जात असे? मातृदेवता.
सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणता धातू माहीत नव्हता? सोने. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करीत होते? तांबे. सिंधू संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? व्यापार. सिंधू संस्कृतीचा व्यापार कोणत्या संस्कृतीसोबत होत होता? मेसोपोटेमिया संस्कृती. सिंधू संस्कृतीतील लोक मौल्यवान धातू कोठून आयात करीत होते? अफगाणिस्तान. सिंधू संस्कृतीमध्ये विनिमयाचा आधार कोणता होता? वस्तू विनिमय. सिंधू संस्कृतीतील मोहंजोदडो या नगराचे उत्खनन कोणी केले? राखलदास बॅनर्जी. सिंधू संस्कृतीतील मोहंजोदडो हे नगर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सिंधू नदी. सिंधू संस्कृतीतील मोहंजोदडो हे नगर कोठे आहे? पाकिस्तान. सिंधू संस्कृतीत सापडलेले सर्वात मोठे नगर कोणते? मोहंजोदडो. सिंधू संस्कृतीतील कोणत्या नगराला मृतांची टेकडी असे म्हणतात? मोहंजोदडो. सिंधू संस्कृतीतील जगप्रसिद्ध नर्तकीची मूर्ती कोठे सापडली? मोहंजोदडो. सिंधू संस्कृतीत महास्नानगृह कोणत्या शहरात सापडले? मोहंजोदडो. सिंधू संस्कृतीतील महास्नानगृहाचा शोध कोणी लावला? सर जॉन मार्शल. सिंधू संस्कृतीत सापडलेली सर्वात मोठी इमारत कोणती? धान्याचे कोठार.
सिंधू संस्कृतीतील हडप्पा या नगराचे उत्खनन कोणी केले? दयाराम साहनी. सिंधू संस्कृतीतील हडप्पा हे नगर कोठे आहे? पाकिस्तान. सिंधू संस्कृतीतील हडप्पा हे नगर कोणत्या नदीच्या काठावर आहे? रावी नदी. सर्वप्रथम उत्खनन झालेले सिंधू संस्कृतीमधील शहर कोणते? हडप्पा. सिंधू संस्कृतीत स्मशानभूमी कोठे सापडली? हडप्पा. सिंधू संस्कृतीत लाकडी शवपेटिका कोठे सापडली? हडप्पा. सिंधू संस्कृतीत शेतीचे अवशेष कोठे सापडले? काली बंगन. सिंधू संस्कृतीतील कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. सिंधू संस्कृतीतील कालीबंगन हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? घागरा नदी. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष कोठे सापडले? सूरकोटडा. सिंधू संस्कृतीतील सूरकोटडा या शहराचे उत्खनन कोणी केले? जगपती जोशी. सिंधू संस्कृतीतील सूरकोटडा हे ठिकाण कोठे आहे? गुजरात. स्वतंत्र भारतात सिंधू संस्कृतीतील सर्वाधिक स्थळ कोणत्या राज्यात सापडले? गुजरात. सिंधू संस्कृतीत शृंगार पेटी कोठे सापडली? चहुंदडो. सिंधू संस्कृतीतील चहुंदडो हे ठिकाण कोठे आहे? पाकिस्तान. सिंधू संस्कृतीतील चहुंदडो हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? सिंधू नदी. सिंधू संस्कृतीतील चहुंदडो या ठिकाणाचे
उत्खनन कोणी केले? एम. जी. मुजुमदार. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या एकशिंगी बैलाला काय म्हटल्या जाते? युनिकॉर्न. सिंधू संस्कृतीतील एकशिंगी बैलाची मुद्रा कोठे सापडली? मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीत तांदळाचे उत्पादन कोठे होत होते? लोथल. सिंधू संस्कृतीत तराजू कोठे सापडला? लोथल. सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? लोथल. सिंधू संस्कृतीत जहाजाची गोदी कोठे सापडली? लोथल. सिंधू संस्कृतीतील लोथल हे स्थळ कोणत्या राज्यात आहे? गुजरात. सिंधू संस्कृतीतील लोथल हे स्थळ कोणत्या नदीच्या काठावर आहे? भोगवा नदी. सिंधू संस्कृतीतील लोथल या स्थळाचे उत्खनन कोणी केले? एस. आर. राव. सिंधू संस्कृतीतील रोपड हे स्थळ कोणत्या राज्यात आहे? पंजाब. सिंधू संस्कृतीतील रोपड हे स्थळ कोणत्या नदीच्या काठावर आहे? सतलज नदी. सिंधू संस्कृतीतील रोपड या स्थळाचे उत्खनन कोणी केले? वाय. डी. शर्मा. सिंधू संस्कृतीतील लोक आहारामध्ये मुख्यतः कोणते धान्य वापरत असे? गहू. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात तांदळाचे अवशेष सापडले? लोथल आणि रंगपूर. सिंधू संस्कृतीतील रंगपूर हे शहर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. सिंधू संस्कृतीतील रंगपूर या शहराचे उत्खनन कोणी केले? माधो स्वरूप
वत्स. सिंधू संस्कृतीतील रंगपूर हे शहर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. सिंधू संस्कृतीतील तांब्याच्या रथाचे अवशेष कोठे सापडले? दायमाबाद. सिंधू संस्कृतीतील दायमाबाद हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. कापसाचे उत्पादन सर्वप्रथम कोणत्या संस्कृतीत घेतल्या गेले? सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीत शिवलेल्या कपड्याचे अवशेष कोठे सापडले? मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीत सर्वाधिक 1200 मुद्रा कोणत्या ठिकाणी सापडल्या? मोहनजोदडो. सांडपाण्याची व्यवस्था हे कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते? सिंधू संस्कृती. बुद्धिबळाचा खेळ ही कोणत्या संस्कृतीची देणगी आहे? सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात बुद्धिबळाचे अवशेष सापडले? लोथल. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात मातीच्या नांगराची प्रतिकृती सापडली? बनवाली. सिंधू संस्कृतीतील बनवाली हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. सिंधू संस्कृतीतील बनवाली हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? घागरा नदी. सिंधू संस्कृतीतील बनवाली या शहराचे उत्खनन कोणी केले? R.S. विष्ट. ऋग्वेदामध्ये सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहराचा उल्लेख आढळतो? हडप्पा. ऋग्वेदामध्ये हडप्पा शहराचा उल्लेख कोणत्या नावाने आढळतो? हरियुपिया. कोणाच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचे पतन झाले? आर्य. आर्यांच्या आक्रमणामुळे
सिंधू संस्कृतीचे पतन झाले असे कोणत्या इतिहासकारांचे मत आहे? व्हीलर आणि गार्डन चाइल्ड. सिंधू संस्कृती हे भारतीय इतिहासाचे सुवर्णपान आहे असे कोणी म्हटले? पंडित नेहरू. धन्यवाद.